Monday we will start derivative. डेरिव्हेटिव्ह किंवा ग्राफ सुरू करूया. दोन्ही जे की तुम्हाला आतापर्यंत झाले नाही अशीच टॉपिक आहे. मोस्ट प्रोबेबली तर डेरिव्हेटिव्ह सुरू. ठीक है, चलो देखते हैं. परसेंटेज स्मॉल है, यहाँ पे शॉर्ट ट्रिक यूज कर सकते हैं. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर असं इनिशियल फायनल गेला तर ते खूप अवघड जाईल तुम्हाला कॅल्क्युलेशन. आणि रूट म्हणजे किती पॉवर असते? हाफ असते. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का बघा, h अपॉन 2m/q_v याचा जो पॉवर आहे तो किती आहे? हाफ आहे. मग पर्सेंटेज चेंज इन लॅम्बडा इज इक्वल टू h मध्ये काही दिलं नाही म्हणजे h काही चेंज झालं नाही. या 2 ला तर काही नाही, ते 2 तर कॉन्स्टंट आहे, कॅन्सल. m मास ला कसं प्रोपोर्शनल आहे? इनव्हर्सली का डायरेक्टली? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे मायनस असलं पाहिजे आपल्या पुढे. आणि त्याचा m चा पॉवर किती आहे? हाफ आहे. सो इथे येणार मायनस हाफ इंटू पर्सेंटेज चेंज ऑफ. सिमिलरली q चे सुद्धा मायनस हाफ पर्सेंटेज चेंज ऑफ. सिमिलरली v साठी सुद्धा मायनस हाफ पर्सेंटेज चेंज ऑफ. ठेवा तिथे मायनस हाफ पर्सेंटेज चेंज ऑफ n. इनक्रीज आहे का डिक्रीज आहे? डिक्रीज आहे, म्हणजे इथे काय ठेवणार परत? -3 मायनस हाफ इंटू पर्सेंटेज चेंज ऑफ q. इनक्रीज आहे म्हणजे प्लस ठेवायचं जशाच तसं 1%. इथं परत मायनसला मायनस घेतलं. v पण इनक्रीज आहे 2%, हाफला हाफ आणि v चं इनक्रीज आहे 2%. हे मायनस मायनस प्लस 3/2 होईल. हे मायनस 1/2 होईल आणि हे मायनस 1 होईल. बरोबर आहे बघा. सो हे किती येते बघा? 3 - 1 2/2 लिहू कमी आला. 2/2 मायनस 1. सो हे 1 - 1 दॅट इज so lambda will not change. लॅम्बडाचा चेंज 0% आला, म्हणजेच लॅम्बडा चेंज होत नाहीये. अंडरस्टूड? बघा तुम्ही ते कसं केलतात, तुम्ही कुठे चुकलात, कन्सेप्ट मध्ये चुकायले का सिली मिस्टेक व्हायले, लक्षात राहणं झालंय का कॅल्क्युलेशन चुकायले, हे आता तुमचं तुम्हाला थोडं हळूहळू लक्ष घालावं लागेल त्याच्यामध्ये. नेमका प्रॉब्लेम चुकला कुठे? मी सांगण्यात चुकलंय, समजण्यात चुकलंय, व्हॅल्यू ठेवण्यात चुकलंय, कॅल्क्युलेशन मध्ये चुकलंय, आणि ती चूक पुन्हा टाळायची. एवढंच करायचं आपल्याला आता 2 वर्ष. ओके, चला देऊ का आता काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? येतील का आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करता? ओके, विद्यार्थी आहे का? माझ्याकडे नाही विद्यार्थी. फिजिक्स एलेव्हन्थ आहे का?
भरपूर आहेत प्रॉब्लेम. तुम्हाला फॉर्म्युला कोणता तुम्हाला झालेला पेज वापरता येईल असं काढतो. चला प्रॉब्लेम घ्या पटापट. 1 किलोवॅट हीटर 1 kilowatt heater and 100 watt bulb 100 watt bulb both are operating both are operating 230 voltage 230 voltage. Find the ratio of their resistances. Find the ratio of their resistances. Find the ratio of their resistances. आता मी फॉर्म्युला सुद्धा सांगत नाही तुम्हाला. तुम्हाला काम देतोय की फॉर्म्युला कोणता वापरायचा ते सुद्धा तुम्हीच डिसाइड करा. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. Length of cylinder is increased by 100%. Length of cylinder increased by 100%. Find the change in resistance of wire. Find the percentage change. असं करा. Find the percentage change of wire. Find the percentage change in wire. Second problem मी काय सांगितलं. Length of wire is increased by 100%. Find the percentage change of resistance. Find the percentage change of resistance. Third question लिया. The copper wire is stretched. Copper wire is stretched. Copper wire is stretched such that its length increased by 0.1%. Its length increased by 0.1%. What is the percentage change in resistance? What is the percentage change in resistance? बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रॉब्लेम साठी सेम फॉर्म्युला वापरायचे. रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर. बघा मी फॉर्म्युला सांगतोय. दुसरा आणि तिसरा जो प्रॉब्लेम आहे त्या दोन्हीसाठी फॉर्म्युला वापरायचे. R is directly proportional to L square. त्याच्यानंतर प्रॉब्लेम घ्या. lambda of wave is reduced by 50%. Lambda of wave is reduced by 50%
then percentage change in frequency, then percentage change in frequency. या नवीन नवीन टर्म फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन व्हावं याच्यासाठी देतोय, त्या तुम्हाला माहिती असाव्यात असं काही नाही, लक्षात घ्या. नवीन नवीन ज्या टर्म आहेत त्या फक्त तुम्हाला याच्यासाठी देतोय. तिथे लिहा वेव लॅम्बडा अँड फ्रिक्वेन्सी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. लॅम्बडा अँड फ्रिक्वेन्सी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. Lambda and frequency inversely proportional. त्याच्यानंतर लिहा the distance between two particles, the distance between two particles, the distance between two particles, bracket मध्ये small r लिहा, is decreased by 25%. Is decreased by 25%. Find the percentage change in, find the percentage change in gravitational force. Find the percentage change in gravitational force. Gravitational force चा तुम्हाला फॉर्म्युला माहितीच असेल, नसेल तर बोर्डावरती लिहिलाय, लिहून घ्या आणि सॉल्व करा. माझं नेक्स्ट लेक्चर असतं 12चं, त्यामुळे डिस्कस करा आणि वाटलं तर तुम्ही ग्रुपवर टाकता का याचे सोल्युशन? ग्रुपवर टाकता, ग्रुपवरती पोस्ट करा सॉल्व करून, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणाचं किती आलंय, कोणाचं, म्हणजे एकदा चेक करा. ज्यांचे मोस्ट ऑफ द जणांचे कॉमन आन्सर असतील ते करेक्टच असतात. वाटलं तर मला वेळ भेटल्यानंतर मी चेक करतो ग्रुपवर. ठीक आहे, सोडून ग्रुपवरती टाका. ठीक आहे, मी लेक्चर एंड करतोय. माझं नेक्स्ट लेक्चर आहे लगेचच, त्यामुळे मी लेक्चर